नागपुर में अमली पदार्थ विरोधी दस्ते ने महज 24 घंटे के भीतर ताबड़तोड़ बड़ी कार्रवाई की है। शाम के वक्त गश्त के दौरान रिंग रोड के पास ट्रक और कार के बीच चल रही गांजे की बड़ी डील का पुलिस ने पर्दाफाश किया। पुलिस ने मौके से 30 किलो गांजा और गाड़ियां जब्त कर 2 तस्करों को गिरफ्तार कर लिया, जबकि एक आरोपी फरार होने में कामयाब रहा। अमली पदार्थ विरोधी दस्ते की टीम शाम के समय गश्त कर रही थी। इसी दौरान रिंग रोड के किनारे एक ट्रक और कार संदिग्ध हालत में खड़े मिले। पुलिस को शक होने पर जब वाहनों की तलाशी ली गई तो पता चला कि वहां गांजे की डील चल रही थी। पुलिस ने मौके से 30 किलोग्राम गांजा बरामद किया और तस्करी में इस्तेमाल ट्रक और कार को जब्त कर लिया। अमली पदार्थ विरोधी दस्ते ने 24 घंटे के भीतर गिट्टी खदान और वाठोड़ा थाना क्षेत्र में यह तीसरी बड़ी कार्रवाई की है। पुलिस ने मौके से 2 आरोपियों को गिरफ्तार कर लिया, जबकि एक आरोपी चकमा देकर फरार हो गया। पुलिस फरार आरोपी की तलाश में जुटी हुई है। आज सायंकाळच्या सुमारास पेट्रोलिंग करत असताना रोडच्या कडेला एक आतमध्ये जाणाऱ्या रुंद रोडवर एक आयशर ट्रक आणि एक कार उभी असून त्यामध्ये आयशर ट्रक मधून एक व्यक्ती कार मध्ये एक प्लास्टिक सुमडी ट्रान्सफर करत असताना दिसून आला। सदर वाहनाजवळ आम्ही जाऊन तपासणी केली असता तिथे त्या व्यक्तीजवळ गांजा असल्याबाबत आम्हाला दिसून आले। आम्ही स्टाफसह त्या व्यक्तींना ताब्यात घेतले व सदर व्यक्तींकडून दोन्ही व्यक्तींकडून 30 किलो गांजा हा आम्ही जप्त केलेला आहे। तसेच सदर गुन्ह्यामध्ये वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेले आयशर ट्रक व एक वॉक्सवॅगन कार ही सुद्धा जप्त करण्यात आलेली असून 2 आरोपी आम्ही अटक केलेले असून एक व्यक्ती हा अटक करणे बाकी आहे। याच्यामध्ये आरोपी आहेत परतीती राहणार मनसर व दुसरा आरोपी आहे शेख सुलतान उर्फ टिपू आणि आरोपींना ज्यांनी माल मागवला होता त्यांचे नाव आहे याप्रमाणे गांजा 30 किलो गांजा जप्त करण्यात आला असून अशा पद्धतीने आम्ही 24 तासामध्ये अंमली पदार्थ विक्रेते जे गुन्हेगार आहेत नागपूर शहरातील यांच्यावर 3 कारवाया मोठ्या प्रमाणात केलेल्या असून याच्यामध्ये एकूण 10 आरोपींच्या विरोधात गुन्हे दाखल झालेले आहेत आणि आरोपी अटक सुद्धा करण्यात आले। भविष्यात या गुन्ह्याच्या तपासामध्ये इतरही अंमली पदार्थ विक्रेते व त्यांना माल मागवणारे आरोपी यांच्या विरोधात आम्ही मोहीम तीव्र करणार आहोत आणि नागपूर शहरामधून अंमली पदार्थांचा विक्री करणारे सर्व आरोपींच्या विरोधात आम्ही कडक कायदेशीर कारवाई करणार आहोत। या कारवाई करता आम्हाला आमचे माननीय पोलीस आयुक्त श्री विश्वास नागरे पाटील साहेब, सह पोलीस आयुक्त श्री नवीनचंद्र रेड्डी साहेब आणि अपर पोलीस आयुक्त श्री दाभाडे सर आणि डीसीपी श्री अग्रवाल सर आणि यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही सदर कारवाई केलेली असून या कारवाईमध्ये आम्हाला आमचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री जाधव साहेब यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे व आम्ही कारवाई आणखी तीव्र सुरू करणार आहोत। कुठल्या पथकाने हे कामगिरी केलेली आहे तिने काय सांगा? नागपूर शहर गुन्हे शाखा येथील अंमली पदार्थ विरोधी पथक ही मध्यवर्ती शाखा असून नागपूर शहरामध्ये संपूर्ण नागपूर शहरामध्ये अंमली पदार्थ विक्री करणारे सर्व गुन्हेगार यांच्या विरोधात आम्ही कारवाई करत असतो आणि त्या अनुषंगाने आज आम्ही नागपूर शहरामध्ये एकाच दिवशी 3 कारवाई केल्या असून यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एमडी व गांजा जप्त केला असून आरोपी अटक केलेले आहेत।